तुम्हाला कुठं जायचंय हो आई? अरे मी आई नाहीये, आजी आहे. आजी तुमचं नाव काय आहे हो? नाव तर आठवत नाहीये रे. गावात सगळ्यात मोठी असल्याने सर्व वर्षानुवर्ष आजीच म्हणतात मला. बरं गाव कोणतं आहे तुमचं? बल्लूपूर. हे नाव तर कधीच ऐकलं नाहीये. हा, हे नाव आम्हीच ठेवलं आहे. जवळपासच्या शेतकऱ्यांनी मिळून एक छोटस गाव बसवलं आहे. मी तिथंच चालले आहे. बळीपूर मध्ये खेळण्याचं एक दुकान बघितलं तर उतरले आणि मग चुकून दुसऱ्या बस मध्ये चढले आणि इथं पोहोचले. मला बळीपूरच्या बस मध्ये बसवून दे बाळा, मग मी तिथून बल्लूपूरला निघून जाईल. बळीपूरच्या बसमध्ये बसून बळूपूरला कसं काय पोचणार? खूप भोळा आहेस रे तू, अगदी माझ्या बबलू सारखा. अरे बळीपूर पर्यंत बसने जाऊन तिथून बळूपूर पर्यंत चालत जाईन. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला बस स्टँडला सोडू. बस स्टँड किती लांब आहे रे? बस आता पोचूच आपण. आजी किती भोळे आहेत ना. दुकानात बघून तर असं बिलकुल नाही वाटलं. कळलं काय? छोटू ती बघ, बाईक थांबव. तू बाईक स्टार्ट करून ठेव, मी बॅग घेऊन येतो रे. बॅग नाही, गन आणायची गन. ए वरून खाली, गन बॅग मध्येच असेल ना रे. चान्स घेऊ नका भाई, गन पाहिजे तर गनच आणा. ओके. ओ आजी, बॅग द्या मला. बाळा, जुनी बॅग आहे रे, हिचं काय करशील? हवं असेल तर मी सामान काढून देऊन टाकते. ओ आजी, बॅगचं काय लोणचं घालू का? मला डार्ट गन पाहिजे आहे. गनचं नाव काढलंस तर एवढ्या जोरात मारेन की स्वतःच्याच घरचा पत्ता विसरशील. ए वयानुसार वागायचं, समजलं का? एवढंही वय नाहीये तुझं, मार खाऊ शकतोस तू. अरे ए आजी, अगं हे काय करते? इतकं का मारते? तो बघा, दुसरा एक गुंड आजींची बॅग घेऊन पळतोय. मला या आजी कधी कधी भोळ्या वाटतात, पण कधी एकदम आजीवरून डाकू बनतात. अरे मग बॅग खेचत असतील तर डाकू बनणार नाही तर काय बनणार? गाढव तू आहेस या नाही, चल मदत करूया. ए शिस्तीत एक 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 करून मारा ना. अरे ए सोड रे. छोटू पळ पळ पळ. अरे अरे मला तरी बसू दे. प्रत्येक जण अजिंच्या बॅगच्या मागे का लागलाय? नक्कीच या गुंडांनी या बॅग मध्ये हिरे लपवले असणार. कळलं काय? आजी, तुमच्या बॅग मध्ये असं काय आहे की प्रत्येक जण या बॅगच्या मागे लागलाय? काही नाही रे बाळा, माझं पर्सनल सामान आहे. पोपट बरोबर बोलत होता, हिरेच आहेत. हे खडे आहेत, मी माझ्या बबलू साठी घेतले आहेत रे. गनला हात लावू नकोस, आत ठेव. आजी, मी तर फक्त बघत होतो. लांबून बघ, परत ठेव. जर नको म्हणतायत तर कशाला हात लावतोयस तू तरी? ठेवून दे. किती गुणी आणि हुशार मुलगा आहेस रे तू. मी फक्त गुणी आहे, हुशार तर बनी आहे. चला आजी, तुम्हाला पटापट बस मध्ये बसवून देतो. आम्हाला पंक्चर वाल्याकडून आमची स्कूटर सुद्धा घ्यायची आहे. रस्त्यात पुन्हा कोणी बॅग खेचली म्हणजे पैसे, मोबाईल सगळं काही जाईल. आपण आजींना घरपर्यंत सोडायला पाहिजे. खरंच खूप गुणी आहेस रे, अगदी माझ्या बबलू सारखा.
दादूस बरोबर बोलतोय. मज्जा येईल. खूप दिवसांपासून आपण बसमध्ये सुद्धा नाही बसलोय. अरे आपल्याकडे कार आहे ना, कळलं काय? गाढवा, आपण कारला बसमध्ये कसं चढवणार? गाढवा, आपण कारने जायचंय म्हणजे मग गुंडांचा प्रश्नच नाही. बरोबर आहे. चला आजी, घरी हे सगळं सामान ठेवून कारने जाऊ. तुम्ही लोक पुढे वा, मी स्कूटर घेऊन येतो. अरे यार, परत प्लॅन चेंज. आता कारने जायचं ठरलं ना आपलं. बी नकली चहानी, आपण कारनेच जाणार आहोत. मी पंक्चरवाल्याच्या दुकानातून स्कूटर घेऊन घरी पोहोचतो. बॉस बॉस बॉस. तुम्हा सर्वांना सूट शिवून दिले तरी पण तुम्ही उघडे फिरताय. काही करा, तुमच्यासाठी जाण नाहीये कोणालाच. बॉस, त्या बोक्याने शर्ट खेचला ना. कोण बोका? जो त्या बाई सोबत होता तो. कोण बाई? ज्या दुकानातून गन घेऊन पळाले आहेत. कोणती गन? तुमची डाट गन. मग उलटी कहाणी कशाला ऐकवतोय? सरळ सांग ना की माझी डाट गन चोरी झाली आहे ते. हो बॉस. आज माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स सुद्धा थोडाफार आहे. फक्त आई नाही आहे आणि आता आईने दिलेली डाट गन सुद्धा नाही आहे. मुन्ना, तू तर गेलास रे. या चुकीची शिक्षा तुला मिळणार. आज मी तुझी चामडी सोलेन. बॉस, थोडा कंट्रोल करा बॉस. नाही होत रे, नाही होत रे. पहिली पहिली गन होती जी मला माझ्या आईने दिली होती रे. पहिली गन होती जी माझ्या आईची पहिली निशाणी होती. माझं दुःख फील कर रे, फील कर माझं दुःख. करतोय बॉस, पण इमोशनल अटॅचमेंट तर आईच्या शेवटच्या निशाणी सोबत असते. पहिल्या निशाणी सोबत का नाही होऊ शकत? मला आहे. मला ती गन पाहिजे. मुन्ना, ती गन मला नाही मिळाली तर मी तुझी काय हालत करेन ते तुला माहिती आहे. तो दुकानदार पोलिसात रिपोर्ट करतोय. डाट गन मिळेल पुन्हा. आता अंडरवर्ल्ड डॉनची गन पोलीस शोधून देणार तर तू आहे माझ्या डॉन असण्यावर. आईची पहिली निशाणी आम्ही स्वतः शोधू. चला. पण बॉस, एवढ्या मोठ्या शहरात छोट्याच्या बाईला कसं शोधायचं? माझ्या डाट गन मध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस लागलेला आहे. गन जिथे कुठे असेल तिचं लोकेशन माझ्या मोबाईल वर येईल. तुम्ही हायटेक डॉन आहात बॉस. फील करून बोलतो आहेस? हा बॉस, मनापासून. चला गन घेऊन येऊयात आपण. खूपच सुंदर घर आहे बाळा तुमचं. हा, एवढी सारी खेळणी कोणाची आहेत? शेजारी पाजारी, काका काकू, आजी आजोबा यांची कोणाचीच नाही, आमची आहेत. ही खेळणी सॉफ्ट टॉईज आमची आहेत. हो, कळलं ना. तुम्ही सांगताय तुमचे आहेत तर तुमचेच असणार ना. अशी खेळणी त्या दुकानात नव्हती. ही आम्ही मॉल मधून घेतलीये. तुम्हाला सुद्धा घ्यायची आहेत का? खेळण्यानी खेळण्याचं वय आहे का यांचं? माझ्या बबलूचं तर आहे ना. बरं आजी, रस्त्यातल्या मॉल मध्ये थांबूया. तिथे तुम्ही खेळणी खरेदी करा. थँक्यू बाळांनो. हे घ्या, तुम्हा सर्वांसाठी चॉकलेट्स. तुम्ही खूप गुणी आहात बाळांनो. ही घ्या आजी, तुमची बॅग. ओ, तुमची डाटगन पडली. पुन्हा घेतलीस गन? मनाई केली होती ना तिला हात लावायचा नाही म्हणून. खेचू का कान ठेव परत. पण मी तुम्हाला देण्यासाठीच हातात घेतली होती. थँक्यू रे बाळा, थँक्यू. हे गनचं काय प्रकरण आहे पोपट? जेव्हा कुणी हातात गन घेतं आजी एवढ्या भडकतात का? मी असं ऐकलंय की एका वयानंतर म्हातारी माणसं लहान मुलांसारखी होतात आणि लहान मुलांची खेळणी घेतली तर ते रागावतातच. कळलं काय? चला, नाहीतर पोहोचता पोहोचता रात्र होईल.
इन्स्पेक्टर साहेब, गन चोरी झाली. प्लीज कुठूनही शोधून आणा. सुरुवातीपासून सगळं नीट सांगा. आज सकाळी मी स्कूटरने घरातून निघालो. दुकानात पोहोचून लॉक उघडलं, चावी भरून. एवढ्या सुरुवातीपासून नाही, चोरी कशी झाली ते सांगा. त्या आजी दुकानात आल्या. त्यांना गन घ्यायची होती. मी खूप गन्स दाखवल्या त्यांना, पण त्यांना खेळण्यातल्या गन्स आवडल्या नाहीत आणि त्या डॉन कंचेलालची गन घेऊन गेल्या. सुप्रसिद्ध डॉन कंचेलालची गन. हो, त्या जबरदस्ती घेऊन गेल्या, चावी भरून. पण गन मध्ये तर गोळ्या भरतात. हो इन्स्पेक्टर साहेब, गनचा लायसन्स होता. लायसन्स? लायसन्स कसं असेल, तिथे डॉनची गन होती. सर, त्या आजी खूप रागीट आणि खतरनाक आहे. रॉकेट आणि खतरनाक आजी, ते पण बिना लायसन्सच्या गन सोबत. पण ती गन तर जास्त बोलू नकोस. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चेहरा दाखव पटापट. तर ह्या आहेत. बिना लायसन्सची गन घेऊन गेले आहेत. या नक्कीच काहीतरी गडबड करणार. चला यानं पकडूया. अहो, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. ती गन डार्ट गन आहे, चावी भरून. बॉस, या त्याच बाई आहेत ज्यांनी तुमची डाड गन चोरली आहे. अरे पोलीस! कुठे 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 आहेत? या त्याच आहेत. मॉल लुटायचा प्लॅन दिसतोय. माझ्या सोबत चला. चला मागे. आधी तुम्ही पुढे चला बॉस. अरे माझी ट्रॉली. अरे इथे तर खूप सारी खेळणी आहेत बाळा. हो, तुम्हाला हवं ते खरेदी करा. आम्ही प्रवासासाठी चिप्स आणि बिस्किट्स घेतो. कॅश काउंटरवर नाहीयेत, म्हणजे महाग सामान लुटायचा प्लॅन आहे. इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये चला. बॉस, त्या बघा तिथे आहेत. अरे माफ कर बाळा, लागलं तर नाही ना तुला? बाळा, मला बाळा म्हणाले त्या. बॉस, ही इमोशनची वेळ नाही, गन घ्यायची वेळ आहे. हा, अरे माझी ट्रॉली. माझी खेळणी पडली. खेळणी आम्ही जमा करून देतो, तुम्ही फक्त डार्ट गन आम्हाला द्या. गनचं नाव जरी घेतलं तरी धूट मिळून सुकायला टाकीन, समजलं? नाही समजलं. अरे ए, तू कोणाला मारलंय माहितीये का? हे डॉन कंचेलाल आहेत. त्याला काचेसारखं तोडून टाकीन, काचेवर टिचकून टिचकून मारीन.
खेळणी परत ट्रॉली मध्ये ठेवा. दाट गण पाहिजे, कानाखाली नको का? हा तुमची खेळणी आई. मला आई दिसती आहे रे. तसं दिवसा आत्मा कधी येत नाही. अरे प्रत्येक गोष्ट दिसत नाही, फील करावी लागते रे. तीच कानाखाली. मला आजही आईची ती कानाखाली मारलेली आठवते. अहो हे काय करताय बॉस? आईचा हलवा आठवतो, आईचं गीत आठवतं, तुम्हाला आईची कानाखाली आठवते? खूप वर्षानंतर ही कानाखाली फील करतोय रे. तुम्ही कानाखाली फील करा, मी गन घेऊन येतो. हो बाई, बऱ्या बोलाने डार्ट गन देऊन टाका. डोकं कुकर सारखं गरम आहे बर का. आजी आहे मी. आता तुला तुझ्या आजीची आठवण करून देईन. कुकर सारखं डोकं गरम आहे ना तुझं. आत्ता शिट्टी वाजवते. आजी तर फायटर आजी निघाल्या की, कळलं काय? अरे हा तर तोच बॅग चोर आहे. Hands up! अरे मला तर काहीच झालं नाही. खेळणं आहे, याने काहीच नाही होणार. पण या बुक्क्याने नक्की होईल. आता इथून पळून जाण्यातच भलं आहे रे, नाहीतर हे लोक आपल्याला मारून सुजवून टाकतील बरं. वा आजी, तुमच्यात तर खूपच ताकद आहे. लहानपणी खूप तुपलोणी खाल्ला आहे ना रे. आता चला, खेळणी घेतली आहेत, पैसे देऊन निघूया. आतमध्ये तर आल्या होत्या, गेल्या कुठे? चलो सीसीटीव्ही फुटेज चेक करूया आपण. चलो. तुमच्या आईने आम्हाला मारून मारून सर्वांची आठवण करून दिली. आई व्यक्तीच तशी असते. तुमच्या आईसारखी व्यक्ती बाहेर चालली आहे. आईबद्दल प्रेमाची भाषा बोल रे, नाहीतर. आदरणीय आई साहेब बाहेर चालले. जर का तुम्हाला डार्ट गन घ्यायची आहे तर चला. हा सूर ठीक आहे. लक्षात ठेव, त्या माझ्या आई सारख्या आहेत. आणि हे विसरू नकोस की मी डॉन कंचेलाल आहे. चला.